प्रॉब्लेम नंबर 4 आहे आणि लिहा पेज नंबर आहे तुमचा 32 पुस्तकामधला. तर बघा प्रॉब्लेम काय आहे. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर पियुष अँड मिस्टर अरुण यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. दोन पार्टनर आहेत एका व्यवसायाचे, एकाचं नाव आहे पियुष, दुसऱ्याचं नाव आहे अरुण. दोन पार्टनर आहेत, एक आहे पियुष, दुसरा आहे अरुण. आणि खाली जी इन्फॉर्मेशन माहिती दिलेली आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला रेग्युलर फायनल प्रॉफिट लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट तिथं बनवायला त्यांनी सांगितलेली आहे. तर इथं ट्रायल बॅलन्स दिलाय. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा रेग्युलरली ही डेबिट साइड आहे इकडं पूर्णपणे, ही इकडं क्रेडिट साइड दिलेली आहे पूर्णपणे. आणि याच्या खाली इथं 5 ऍडजस्टमेंट आहेत. मी ऍडजस्टमेंट वाचतो, ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे बघूया आणि त्याला आपण तिथं टिक मार्क करूया. नंबर 1, क्लोजिंग स्टॉक इन हँड किंवा स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राइस 40,000 अँड मार्केट प्राइस 35,000. पहिली ऍडजस्टमेंट कायम ठरलेली आपली क्लोजिंग स्टॉकची आहे, याला टिकमार्क करण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण बघूया. सेकंड, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1200 इज स्टील रिसिवेबल. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट काही आहे का बघा, त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट दिसते. पुन्हा मी एक्सप्लेन करतो. जस्ट इथं क्रेडिट बाजूला आहे, याला इथं टिकमार्क करून मी घेतो, याला एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून. नंबर 3, प्रोव्हाइड आरडीडी 2.5% ऑन डेटर्स. बघा सेम ऍडजस्टमेंट पुन्हा एकदा, डेटर्स वर आरडीडी सांगितलंय, इथं डेबिटला डेटर्स दिलेले आहेत, मी याला इथं टिकमार्क करून ठेवतो डेटर्सला. नेक्स्ट वन, डिप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशनची, त्याला आपण तिथे टिकमार्क करून ठेवूया. इथंच डेटर्सच्या खाली आहे बघा, फर्निचर 5% डिप्रिसिएशन आहे, करूया त्याला टिकमार्क करून ठेवले. लास्ट, गुड्स ऑफ 8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. 8,000चा माल आगीमुळे खराब झाला. अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ 6,000 ओनली. आणि त्याच्या बदल्यात इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई आपल्याला मिळाली 6,000 रुपयांची. याला पण टिकमार्क करण्याची गरज नाहीये, याला डायरेक्टली आपण करू शकतो. तर डायरेक्टली आपण त्याला करूया. आत्ता पुरतं एवढं आपलं पोस्टिंग पुरतं आपलं काम इथं झालेलं आहे. अनिशा, गुड इव्हिनिंग बाळा. तर आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. सिंपल प्रॉब्लेम आहे, एक ऍडजस्टमेंट यामध्ये फक्त नवीन आहे, बाकी सगळ्या गोष्टी तिथं रेग्युलर आहेत. तर आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. सुरुवात करताना आपण कायम बघतो पहिल्यांदा डेबिट साइड. चलो, येस. बघा बाळांनो, पहिल्यांदा डेबिट साइड सुरुवात करूया. पहिल्यांदा पॉइंट दिलेला आहे तुम्हाला, तो आहे स्टॉक आणि कंसात तारीख लिहिली 1/4/2018. स्टॉक म्हणजे तो आहे ओपनिंग स्टॉक बाळांनो, तो दिलाय तुम्हाला ओपनिंग स्टॉक. आणि ओपनिंग स्टॉक जो आहे तो आपण मित्रांनो लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर सगळ्यांनी ट्रेडिंग अकाउंट लिहा, ट्रेडिंग अकाउंटला लिहा टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक. ओके, ओके. टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट आहे 30,800 रुपये. अमाऊंट आहे 30,800. आदित्य, गुड इव्हिनिंग. आवाज येत नाही. आवाज येत असेल अनिशा, थोडसा तिकडे इंटरनेटचा काहीतरी इश्यू असेल. ओके, 30,800 हा लिहिला आपण ओपनिंग स्टॉक. चलो देन दुसरा पॉइंट बघूया. दुसरा पॉइंट थोडासा बघा बाळांनो, इथं परचेस सॅलरीज दिल्यात. हा जो सॅलरीज हा जो पॉइंट आहे ना, हा खोडून टाका, हा चुकून शब्द तिथं आलाय. खाली सॅलरीज आहेत. ओके, ती मिस्टेक आहे, टायपिंगचा एरर आहे तो. तर परचेसेस एवढंच आहे असं लक्षात ठेवा. परचेस किती दिलेत बघा इथं, 80,000. परचेस म्हणजे खरेदी वगैरे जे व्यवहार आहेत ते आपण कारखान्यामध्ये करतो. तर इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला द्यायचं आहे टू परचेसेस. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा टू परचेसेस. अमाऊंट दिले ट्रेडिंग परचेसची 80,000. परचेस आणि सेल्स कायम पहिल्यांदा इनरला लिहायचे. परचेस आणि सेल्स कायम पहिल्यांदा इनरला लिहायचे, म्हणून मी इथं 80,000 रुपये इनरला लिहितोय. मोस्ट प्रोबॅबली जास्तीत जास्त वेळेला परचेस आणि सेल्सला काहीतरी खाली वजाबाकी वगैरे करावी लागते, म्हणून कायम परचेस आणि सेल्स लिहिताना आपण इनरला लिहायचे. नंतर आपण त्याला ऍडजस्टमेंट असेल तर करू, नसेल तर इनरचे डायरेक्टली आउटरला लिहून घेऊ. पहिल्यांदा लिहिताना मात्र कायम सगळ्यांनी लक्षात ठेवा, इनरला आपल्याला लिहायचं आहे. ओके, परचेस झालं.
तिसरा पॉईंट आहे सॅलरीज अमाऊंट आहे 5,000. सॅलरीज म्हणजे तुम्हाला बाळांनो माहिती आहे, सॅलरीज म्हणजे जे लोक आपल्या ऑफिसमध्ये काम करतात त्यांना दिला जाणारा जो पगार आहे तो आहे सॅलरीज, आणि ऑफिस मधला खर्च आहे म्हणून सॅलरीज आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू सॅलरीज 5,000. टू सॅलरीज 5,000. ओके, टू सॅलरीज 5,000. येस, ठीक आहे. देन नेक्स्ट वन बघा, पुढचा पॉईंट काय आहे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो वेजेस. वेजेस अमाऊंट आहे 7,500. वेजेस म्हणजे काय, तर वेजेस म्हणजे जे लोक आपल्या फॅक्टरीमध्ये काम करतात, जे कामगार आहेत तिथं, त्यांना दिला जाणारा जो पगार आहे, त्यांना दिली जाणारी जी मजुरी आहे त्याला आपण वेजेस म्हणतो. हा खर्च फॅक्टरीमधून होतो, त्यामुळं आपण वेजेसला लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस 7,500. परचेसला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा. एक गोष्ट तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये येते का बघा, आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हापासून सोडवत आहे, आज तिसरा प्रॉब्लेम आपण सोडवत असेल तर किती पॉईंट आहेत बघा, की जे पॉईंट रिपिटेटिव्हली येतात प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, तेच 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 येतात. तर मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास 75 ते 80% प्रॉब्लेम हा रिपिटेटिव्हच असतो. जस्ट एखादी ऍडजस्टमेंट, एखादा पॉइंट हा वेगळा असतो. तर आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वेगळं काय होतं हे आपल्याला जास्त कॉन्शियसली समजून घ्यायचं आहे. अदरवाईज ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, सॅलरीज हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जनरली दिसतीलच. ओके, नेक्स्ट वन बघा, तो पण सेम आहे. कॅरेज अमाऊंट आहे याची 3,000. बघा मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली, कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंगला लिहितो, कॅरेज आउटवर्ड असेल तर पीएल ला लिहितो, बरोबर. तर इथं नुसतं कॅरेज दिले, मग इथं नुसतं कॅरेज आलं तर ते कुठं लिहायचं, ट्रेडिंगला लिहायचं का पीएल ला लिहायचं. तर बाळांनो नुसतं कॅरेज आलं तर ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला लिहायचं आहे. ओके, नुसतं जर कॅरेज आलं तर ते आपल्याला लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंटला. तर कॅरेज आहे 3,000, तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा. कॅरेज अमाऊंट आहे 3,000. कॅरेज अमाऊंट आहे 3,000. ओके, सो कॅरेजचं काम आपलं झालेलं आहे पोस्टिंग करून. देन पुढं रॉयल्टीज अमाऊंट आहे 2,500. बाळांनो रॉयल्टी म्हणजे एक प्रकारचा कर, शासनाला दिला जाणारा एक प्रकारचा कर. हा कर प्रोडक्शनसाठी दिला जातो, उत्पादन करण्यासाठी दिला जातो. उत्पादनाशी निगडीत हा खर्च आहे, आणि उत्पादनाशी निगडीत हा खर्च असल्यामुळे याला आपल्याला लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर रॉयल्टी झालं, तर लक्षात घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट आहे 2,500. रॉयल्टीज अमाऊंट आहे 2,500. रॉयल्टीज अमाऊंट आहे 2,500 रुपये. चलो देन पुढे जाऊया. फ्रेट. फ्रेट म्हणजे छोटीशी वाहतूक किंवा हमाली. हा पण खर्च फॅक्टरीमध्ये होत असतो, वाहतूक, हमाली वगैरे. तर फ्रेट सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर हे लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला. एक 1 बाय 1 सगळे खर्च याचेच यायला लागलेत, ट्रेडिंग अकाउंटचेच येत आहेत. ओके, तर फ्रेट अमाऊंट आहे 700 रुपये. फ्रेट अमाऊंट आहे 700 रुपये. चलो ठीक आहे, इथंपर्यंत गोष्टी कंप्लीट झाल्या. देन पुढे जाऊया. पुढे बाळांनो बघा काय दिलंय, पुढचा पॉईंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बाळांनो प्रिंटिंग आणि स्टेशनरी ह्या म्हणजे हे गोष्टी कुठे होतील, तर प्रिंटिंग, स्टेशनरी हे सगळं ऑफिसमध्ये आपल्याला लागतं, बरोबर. तर हा खर्च होणार आहे बाळांनो तुमचा पीएल ला. तर पीएलच्या डेबिटला लिहावं लागेल प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050 रुपये. ओके, चलो नेक्स्ट वन बघूया.
नेक्स्ट वन आहे रेग्युलर पॉईंट डेटर्स. डेटर्स म्हणजे डेटर्स अमाऊंट दिले 43,000. डेटर्स म्हणजे काय, तर ज्यांना तुम्ही उधारीवर माल विकलाय, ज्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते लोक, म्हणजे डेटर्स ही आपली असेट असते. डेटर्स ही आपली असेट आहे, तर याला असेट बाजूला लिहूया. अमाऊंट आहे 43,000. याला एक ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे लिहिताना याला इनर कॉलम मध्ये लिहूया. डेटर्स लिहा इथं असेटला, डेटर्स अमाऊंट आहे 43,000. इनरला लिहा, इनरला लिहा काहीतरी ऍडजस्टमेंट याला आहे. चलो ठीक आहे, तर डेटस हा एक पॉइंट आपला इथं कव्हर अप झालेला आहे. देन पुढे बघूया पुढचा पॉइंट काय. पुढचा पॉइंट आहे फर्निचर. फर्निचर अमाऊंट दिले 20,200. बघा फर्निचर फिक्स्चर्स ही आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे. ओके, ऑफिसमध्ये असू दे किंवा घरामध्ये असू दे, कुठे फर्निचर वगैरे असलं तरी ती आपली प्रॉपर्टी आहे, ती आपली संपत्ती आहे. तर फर्निचर असेटला लिहावी लागेल. याला एक ऍडजस्टमेंट दिलंय, त्यामुळे हा इनरला पॉइंट लिहावा लागेल. फर्निचर 20,200. फर्निचर डेटसला एक 2 ओळी जागा सोडा आणि त्यानंतर लिहा फर्निचर. फर्निचर 20,200 रुपये. फर्निचर अमाऊंट आहे 20,200. ठीक आहे, कळतात ना तुम्हाला हे पोस्टिंग. बघा रिपिटेटिव्हली गोष्टी येत आहेत सगळ्या. डेटर्स वगैरे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आलेलं दिसेल. कुठलाही सिंपल म्हणजे प्रॉब्लेम जर तुम्ही घेऊन बघितला एक उदाहरणादाखल, तर तुम्हाला या गोष्टी आहे तशाच आलेल्या तिथं दिसतील. येस प्रतीक, कळतं ना एकदा बाळांनो? एकदा मला सांगा, तुम्हाला हे पोस्टिंग आपण करतोय ते थोडंफार तरी. आता अनिशा ओके म्हणते. यस प्रतीक, सानिका, हर्षदा, गायत्री, सृष्टी, आदित्य, अस्मिता, साक्षी, प्राची, सानिका, शैलजा, सानिका, सानिया मखदूम, अनु, श्रुती, ऋतुजा, अथर्व. ओके मित्रांनो, ठीक आहे. तर काय बघा बाळांनो, समजून एकदा जर तुम्ही पोस्टिंग घेतलं तर ऑब्व्हियसली मी जसं म्हणलो की प्रॉब्लेम तर समानच येतात. तर ऑब्व्हियसली परत परत तर हे ऑटोमॅटिकली तुम्हाला बोलल्या बोलल्या कळतं की डेटर्स आहेत, चला मग असेटला. फर्निचर आहे असेटला, वेजेस आहेत ट्रेडिंगला, सॅलरीज आहेत पीएल ला. हे ऑटोमॅटिकली तुम्हाला पुढे तिथं हे होऊन जातं. थोडंसं पहिले एक 4-5 प्रॉब्लेम झाले की देन पुढं आपण फास्ट जाऊ शकतो. पुढे पॉइंट आहे बाळांनो, लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय, तर प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, आपली असेट आहे. ओके, तर याला असेटला लिहा लीज होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट आहे 25,000. तर फर्निचरला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट आहे 25,000. आउटरला लिहा, त्याला काय ऍडजस्टमेंट वगैरे नाहीये, त्यामुळे हे डायरेक्टली आउटरला लिहा लीज होल्ड प्रॉपर्टी. देन पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट आहे इन्व्हेस्टमेंट. बाळांनो इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. ओके, गुंतवणूक आपण एखाद्या ठिकाणी केली. फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेमध्ये पैसे गुंतवून ठेवले, पतसंस्थेमध्ये ठेवले, सोनं विकत घेतलं असेल, शेअर्स असतील, असे इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती आपली बाळांनो असेट असते, बरोबर, आपली मालमत्ता आहे ती. तर इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे. याला असेट बाजूला लिहा इन्व्हेस्टमेंट 15,000. इन्व्हेस्टमेंट लिहा 15,000. ओके, चलो देन पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास, प्रवास खर्च. प्रवास खर्च वगैरे हे सगळं कुठं होतं, तर हे मित्रांनो सगळं ऑफिस मधून होत असतात असे खर्च. तर याला ऑफिस मधून होत असल्या कारणामुळे आपल्याला घ्यायचं आहे पीएलच्या डेबिटला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450 पीएलच्या डेबिटला लिहून घ्या. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450 रुपये पीएल अकाउंटच्या डेबिटला. ओके, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. देन पुढे जाऊया. पुढे बघा ऍडव्हर्टिजमेंट आहे. बघा कालच्या सारखंच आज पण याला कंसात काहीतरी इन्फॉर्मेशन दिले. कंसात जर काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर लगेच लक्षात घ्या त्याला एक ऍडजस्टमेंट तिथं काहीतरी आहे. तर सध्या बघा ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरात हा खर्च आहे, हा ऑफिस मधनं होत असतो, त्यामुळे याला आपल्याला यायचं पीएलच्या डेबिटला. तर ऍडव्हर्टिजमेंट लिहा 30,000 रुपये पीएलच्या डेबिटला इनरला.
टू ऍडव्हर्टिजमेंट लिहा पीएलच्या डेबिटला 30,000 रुपये. ऍडव्हर्टिजमेंटला पीएलच्या डेबिटला 30,000 रुपये हा खर्च ऑफिस मधनं होतो. याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण हे इनरला लिहिले. देन नेक्स्ट आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स अमाऊंट आहे 500 रुपये. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, तोटा, हा पण आपण पीएल लाच लिहितो. तर इथं ऍडव्हर्टिजमेंटला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा टू बॅड डेट्स. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 500 रुपये. बुडलेले पैसे, तोटा, अमाऊंट आहे याची 500 रुपये. ओके. देन नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बाळांनो डिस्काउंट अलाउड. दिलेला डिस्काउंट. बाळांनो डेबिटला आलेला डिस्काउंट हा आपण पीएलच्या डेबिटला लिहितो. कायम लक्षात ठेवा, डेबिटला आलेला डिस्काउंट हा आपण पीएलच्या डेबिटला लिहितो. तर डिस्काउंट किती आहे डेबिटला? 1800 रुपये आहे. तर हा डेबिटला इथं पीएलच्या लिहून घ्या. टू डिस्काउंट अलाउड. टू डिस्काउंट अलाउड अमाऊंट आहे 1800 रुपये. 1800 रुपये. टू पीएल टू डिस्काउंट अलाउड 1800 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट 2 पॉइंट बघा. नेक्स्ट काय आहेत? एक आहे कॅश इन हँड, दुसरा आहे कॅश ॲट बँक. ठीक आहे. आता बाळांनो कुठलीही कॅश असेल, कुठल्याही स्वरूपाची जर कॅश असेल आपली, तर आपण त्याला बाळांनो असेट म्हणतो. बरोबर आहे, आपण त्याला असेट म्हणतो. कोणतीही रोख रक्कम असू दे, मग ती बँकेमध्ये असू दे किंवा तुमच्या हातामध्ये असू दे, कोणतीही रक्कम ही आपली असेट असते. तर इथं ते दोन्ही पहिल्यांदा लिहून घ्या, नंतर अमाऊंट लिहा पाहिजे. तर कॅश इन हँड आणि दुसरा पॉइंट आहे कॅश ॲट बँक. ओके. तर बाळांनो बघा, कॅश इन हँड आहे 7,000 आणि बँक आहे 20,000. तर ते आहे तसं लिहून घ्या, 7,000 20,000. ओके. कायम लक्षात घ्या, कॅश इन हँड हा एक फ्रिक्वेंटली म्हणजे येणारा पॉइंट आहे. कॅश कुठली पण असू दे, मग ती हातामध्ये असू दे किंवा ती मग तुमच्या बँकेमध्ये असू दे, त्याला ह्याच्यावर ठेवायचं. ऋतुजा काय म्हणते? लीज होल्ड मीन्स व्हॉट? लीज होल्ड सांगतो, 1-2 सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा पॉइंट बघूया. लास्ट पॉइंट इकडला फिक्स्ड डिपॉझिट. बाळांनो फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे बँकेमध्ये म्हणजे ठेवलेली जी आपण रक्कम असते, फिक्स ठेव करून ठेवलेली, ठेव पावती करून ठेवलेली, त्याला फिक्स्ड डिपॉझिट म्हणतात. बँकेमध्ये आपण रोख रक्कम काहीतरी ठेवली असेल पावती, ठेव पावती करून, तर ती आपली इन्व्हेस्टमेंट असते, गुंतवणूक असते, आणि गुंतवणूक ही आपली असेट असते. त्यामुळं फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे आपली असेट आहे. तर फिक्स्ड डिपॉझिट लिहा असेटला 15,000 रुपये. फिक्स्ड डिपॉझिट लिहा 15,000 रुपये. ओके. तर बाळांनो डेबिट साइड आपण पूर्ण केलेली आहे पोस्टिंग करून. तर डेबिट साइड सगळ्यांना समजलेली आहे का? एकदा मला सांगा. जर डेबिट साइडला काही शंका नसेल तर आपण जाऊया क्रेडिट कडे. एक पॉईंट तेवढा मी सांगतो बाळांनो, एक सेकंड. जर डेबिट क्लिअर असेल तर आपण स्टार्ट करूया क्रेडिटला. सगळ्यांना समजलंय का बघा, असेल तर सांगा. येस, तर ऑलमोस्ट सगळे हो म्हणत आहेत. हर्षदा, प्राची, श्रुती, ऋतुजा, सानिका, अस्मिता. सेकंड. प्रतीक, सानिका, साक्षी. लास्ट ट्रान्झॅक्शन परत सांगा. आदित्य सांगूया. सानिया, साक्षी पाटील, सृष्टी, अनुजा, गायत्री, ऋतुजा, स्नेहा. येस, तो ऑलमोस्ट सगळ्यांना समजले. ठीक आहे. एक सेकंड. लास्ट ट्रान्झॅक्शन काय होतं? आदित्य काय ते विचारत होता. हा फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट मित्रा, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे बँकेत ठेवलेले पैसे. ओके. बँकेत ठेवलेले पैसे म्हणजे आपण ठेव पावती वगैरे करून ठेवले, ठेव पावती करून ठेवले, याचा अर्थ ती आपली गुंतवणूक आहे. आणि गुंतवणूक असल्यामुळे आपण त्याला लिहितो बाळांनो असेट बाजूला. ओके. यस पूजा. ओके. तर आता त्या हिनं विचारलेलं लीज होल्ड. लीज होल्ड म्हणजे काय? तर लीज म्हणजे रेंटवर. एक सेकंड.
लीज म्हणजे बाळांनो काय, तर भाड्याने असलेली एखादी प्रॉपर्टी. ओके. पण ती प्रॉपर्टी सध्या आपल्याकडे पोझिशन मध्ये असते. म्हणजे काय, एका मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काय होतं, की बऱ्याच वेळेला कंपनी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट वगैरे लावत नाही, दुसऱ्याचा प्लांट वगैरे युज करते. म्हणजे नाही का, भाडे तत्वावर कारखाना चालवायला घेतला वगैरे या स्वरूपाने. मग ते काय होतं, प्रॉपर्टी जी असते, ती जी असेट असते, ती जो व्यक्ती वापरतोय त्याच्याकडे असते. म्हणून तो, आपण त्याला लीज होल्ड म्हणतो. मग त्या अशा स्वरूपाची प्रॉपर्टी असेल तर त्याला लीज होल्ड म्हणतात. ते एमकॉम ला एक टॉपिक आहे लीज नावाचा, त्यात ते आहे सगळं, फायनान्स लीज आणि ऑपरेटिंग लीज. तर तो थोडासा मोठा डीप मधला विषय, आता तुम्हाला ते होणार नाही. बट ठीक आहे, की लीज होल्ड म्हणजे काय, की जस्ट भाड्यानं घेतलेलं आहे आणि त्याचं पोझिशन जे आहे ते आपल्याकडे आहे, अशा स्वरूपाची प्रॉपर्टी म्हणजे लीज होल्ड प्रॉपर्टी. ओके. सो डेबिट साईड सगळ्यांची पूर्ण असेल, काही इश्यू नसेल तर आपण जेव्हा क्रेडिटला जास्त पॉईंट नाही आहेत, पटकन होऊन जाईल. पहिल्यांदा पॉईंट दिला बघा बाळांनो, कॅपिटल. दोघांचं पण कॅपिटल बघा, पियुषचं आहे 80,000 आणि दुसरा अरुण आहे त्याचं सुद्धा आहे 80,000. बाळांनो, जे कॅपिटल दिलेलं असतं ते आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला सगळ्यांनी लिहा बाय बॅलन्स बीडी. आणि दोघांचंही जे कॅपिटल आहे ते 80,000च आहे, समानच आहे. तर ते आहे तशी अमाऊंट तिथे लिहून घ्या दोघांच्या कॉलम मध्ये, 80 आणि 80. जर लिहिलं नसेल यांची नावं, तर यांची नावं लिहा पी आणि ए. इथं सुद्धा पी आणि ए. ठीक आहे. तर पियुष आणि अरुण अशी त्या पार्टनर्सची नावं आहेत. तर हे झालं कॅपिटल. दुसरा पॉइंट बाळांनो दिलाय क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे उधारीवर माल आणलाय, पैसे द्यायचे आहेत. पैसे द्यायचे आहेत म्हणजे ते आपलं कर्ज आहे. ओके. कर्ज वगैरे जे असतात ते आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर वरनं एक 4 ओळी जागा रिकामी सोडा आणि त्यानंतर लिहा क्रेडिटर्स. त्यानंतर लिहा क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 20,500 रुपये. क्रेडिटर्स अमाऊंट लिहा 20,500. उधारीवर माल आणलाय, पैसे अजून द्यायचे आहेत, अशा स्वरूपाचं कर्ज आहे आपलं क्रेडिटर्स म्हणजे. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, याला काहीतरी ऍडजस्टमेंट दिसतंय, टिकमार्क केलंय. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1,000. बाळांनो, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट, आपण जे बँकेमध्ये ठेव पावती ठेवलेली आहे किंवा आपले जे बँकेमध्ये पैसे असतात त्याच्यावर बँक काय करते, वर्षाला आणि महिन्याला तुम्हाला त्याच्यावर व्याज देत असते. बरोबर. तुम्ही जर बँकेत पैसे ठेवले तर तुम्हाला महिन्याला व्याज मिळतं. तर इथं काय दिले, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे तुम्ही जे फिक्स्ड डिपॉझिट बँकेमध्ये ठेवलेलं आहे त्याला व्याज मिळाले 1,000 रुपये. व्याज मिळालं म्हणजे आहे इन्कम. ठीक आहे. व्याज मिळालं म्हणजे आहे इन्कम. आणि हे जे इन्कम असतात, उत्पन्न जे असतं इनडायरेक्ट उत्पन्न, ते आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला. तर याला लिहा पीएलच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट एफडी. ओके. त्याला शॉर्ट मध्ये लिहिलंय एफडी 1,000. बाळांनो, इनरला लिहिलंय कारण याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून. ठीक आहे. तर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट इज अ इन्कम. हा आपला इन्कम आहे आणि इंटरेस्ट वगैरे आपल्याला मिळतो ऑफिसमध्ये, म्हणून याला आपण लिहिलेलं आहे इथं पीएलच्या क्रेडिटला. नेक्स्ट पॉइंट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे एखादं छोटं कर्ज असतं. बँक ओव्हरड्राफ्ट कर्ज आहे 10,000. कर्ज म्हणल्यावर लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे 10,000 रुपये. ठीक आहे. लास्ट पॉइंट आहे सेल्स. अमाऊंट दिलेली आहे याची सेल्सची 1,20,000. ओके. सेल्स आपण लिहितो विक्री वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी असतात या होतात फॅक्टरीमधून. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स. पहिल्यांदा इनरलाच लिहा 1,20,000. 1,20,000. ठीक आहे. सेल्स आहेत तुमचे 1,20,000 रुपये. तर मित्रांनो, सगळं पोस्टिंग आपलं इथं कव्हर झालेलं आहे. सगळे जे पॉईंट दिलेले होते ट्रायल बॅलन्स मधले ते आपण कव्हर केलेत. लिहिणं जस्ट स्क्रीनवर बघून वहीमध्ये लिहून घेणं इम्पॉर्टंट नाहीये. आपण ज्या गोष्टी लिहितोय त्याच अकाउंटला का लिहितोय, त्याच्या मागे नेमकं लॉजिक काय आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. ओके.
शिकायचं आहे याचा अर्थ आपल्याला काय फक्त बघून लिहायचं आहे पुढचं असं होत नाही. तुमच्या डोक्यामध्ये ते गेलं पाहिजे की एखादी गोष्ट ट्रेडिंग अकाउंटला का घेतो, पीएल ला का घेतो, बॅलन्स शीटला का घेतो, ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट कशा पद्धतीने होतात हे समजणं इम्पॉर्टंट आहे. तर आपलं वही भरवणं हे नुसतं काम नाहीये, तर आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर या दृष्टिकोनातनं याच्याकडे बघा, नुसतं लिहून घेणं अपेक्षित नाहीये. सो जर त्यामध्ये काही इन केस प्रॉब्लेम येत असतील तर मला सांगा, कुठली गोष्ट कळाली नाही तर आता जसं शंका विचारल्या, काही तुमची जसं इन केस काही तुम्हाला डाऊट आला, कळाला नाही तर विचारत चला, त्या वेळेला सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच पुढे आपण जाऊया. सो ऍडजस्टमेंट पार्ट कडे जाऊया. ऍडजस्टमेंट बघा, पहिली ऍडजस्टमेंट इथं काय दिले, नंबर 1 कायम दिलेली असते क्लोजिंग स्टॉकची. द स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राइस 40,000, मार्केट प्राइस 35,000. कालच मी या बाबतीमध्ये आपण बोललो की जर क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती दिलेल्या असतील तर त्यावेळेला आपल्याला कोणती किंमत बाळांनो घ्यायची आहे, तर सगळ्यात लहान किंमत घ्यायची आहे. तर आता 40 आणि 35 यापैकी सगळ्यात लहान किंमत ऑब्विसली कोणती दिसते तुम्हाला, तर ती आहे 35,000. तर आपण क्लोजिंग स्टॉकची किंमत घेताना 35,000 रुपये घ्यायची आहे. हा झाला पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण दोन इफेक्ट करतो. त्यानुसार क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा माझ्यासोबत, बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 35,000. पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते. त्यामुळे दुसरा इफेक्ट लिहा, बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक $35,000. दुसऱ्या इफेक्टला बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 35,000. 100% ही ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतेच. तिसरा प्रॉब्लेम आहे, आपण हा तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये तिसऱ्या वेळेला ऍडजस्टमेंट बघतोय. 100% फायनल अकाउंट मध्ये ठरलेली ऍडजस्टमेंट आहे. नाव नेक्स्ट वन, पुढची ऍडजस्टमेंट बघूया. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1200 इज स्टील रिसिवेबल. काय अर्थ होतो याचा, की फिक्स्ड डिपॉझिट वर 1,200 रुपये इंटरेस्ट इज स्टील रिसिवेबल म्हणजे अजून मिळणार आहे. रिसिवेबल म्हणजे मिळणार आहे, तर 1,200 रुपये मिळणार आहेत. तर याला बाळांनो रिसिवेबल जे आहे ना, यालाच आपण असं पण म्हणतो इथं आउटस्टँडिंग. ओके, यालाच इथं आपण आउटस्टँडिंग सुद्धा म्हणतो. आता ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी या रिसिवेबल शब्दाला म्हणजे लिहू शकता इथं. रिसिवेबल शब्दाचा अर्थ काय होतो, तर रिसिवेबल शब्दाचा अर्थ होतो आउटस्टँडिंग. तर बघा किती आउटस्टँडिंग आहेत, 1,200 रुपये. 1,200 आउटस्टँडिंग आहेत. मग आउटस्टँडिंग मी सांगितले, आउटस्टँडिंग तुम्हाला दिसलं की लगेच त्याला त्या गोष्टीमध्ये ऍड करायचं. कुठल्यात, तर हे इंटरेस्ट रिसिव्ड आहे, मग यामध्ये इथं लिहा ऍड आउटस्टँडिंग 1,200 अधिक 1,000, तर हे आउटरला येतील 2,200 रुपये. 12 आणि 10 22. तर हा झाला पहिला इफेक्ट. का ऍड केलं, आउटस्टँडिंग आहे म्हणून आउटस्टँडिंग आहे म्हणजे पैसे अजून मिळणार आहेत. आता बघा मित्रांनो, पीएल जी साईड आहे ना, किंवा ट्रेडिंग अकाउंटला किंवा पीएल अकाउंटला डेबिट जी साईड असते, त्या डेबिटला आपण सगळे एक्सपेन्सेस लिहितो, खर्च लिहितो. आणि क्रेडिट जी असते त्या क्रेडिटला आपण सगळे बाळांनो काय लिहितो, इन्कम लिहितो. बघा बाळांनो, की हे जे 1,200 रुपये आहेत, हे 1,200 रुपये मिळणार आहेत. ओके, स्टील रिसिवेबल मिळणार आहेत. मग जी गोष्ट मिळणार असते भविष्यामध्ये ती आपली मित्रांनो असेट असते. ओके, बघा जी गोष्ट भविष्यामध्ये मिळणार आहे, 1,200 रुपये तुम्हाला अजून मिळणार आहेत, व्याज मिळणार आहे तुम्हाला, तर जे मिळणार आहे ते तुमचं बाळांनो असेट असतं. त्यामुळं याचा दुसरा इफेक्ट जो आहे हा तुम्हाला लिहायचा आहे बॅलन्स शीटच्या असेटला. तो या पद्धतीनं लिहा, इंटरेस्ट, व्यवस्थित लिहा, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 1,200. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 1,200 रुपये. 1,200 रुपये. ओके, तर आय होप ही ऍडजस्टमेंट समजली असेल बाळांनो. बघा
एक गोष्ट तुम्हाला समजून सांगतो, झाला असेल लिहून तुमचं तर झाला असेल तुमचं तर एक गोष्ट तुम्हाला समजून सांगतो आउटस्टँडिंगच्या बाबतीमध्ये. जस्ट बघा 2 मिनिटं, फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा, एक म्हणजे ऍडजस्टमेंट आपली आहे, त्याला आपण काय म्हणतो की आउटस्टँडिंग. थोडं समजून घेऊया याला. आता 2 गोष्टी आहेत, एक असतात आपले खर्च, ओके, आणि दुसरं असतात आपले इन्कम. सो फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरूया की इथं सॅलरी आहे की काहीतरी 1000 रुपये, आणि इथं तुम्हाला सांगितलंय की इंटरेस्ट ऑन, आत्ताचं उदाहरण घेऊ, फिक्स्ड डिपॉझिट हे आहे काहीतरी 2000 रुपये. आता सांगितलं की दोघांमध्ये 500 रुपये आउटस्टँडिंग आहेत. ओके, दोघांमध्ये 500 रुपये आउटस्टँडिंग आहेत. बघा, हे एक्सपेन्सेस आहेत आणि हे इन्कम आहेत, आणि सांगितलं 500 रुपये आउटस्टँडिंग आहे. तर आपण काय सांगितलं की प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करतो. तर आता आउटस्टँडिंग म्हटल्यावर पहिला इफेक्ट काय, तर ऍड. मी इथं पण लिहिणार ऍड आउटस्टँडिंग, इथे लिहिणार 500, 1000 अधिक 500 मी आउटरला लिहिणार 1500. दुसरं, इथं पण पहिला इफेक्ट सेम मी करणार की ऍड आउटस्टँडिंग, मग 2000 रुपये आहेत, या 2000 मध्ये मी 500 ला ऍड करणार आणि इथं लिहिणार 2500. म्हणजे पहिला इफेक्ट जो आहे तो एक्सपेंडिचर असू दे किंवा इन्कम असू दे, आपण त्याला काय करतो, ऍडच करतो. ठीक आहे, समजून घ्या, फार छोटासा समजून घेण्यासारखा पॉइंट. पण दुसरा इफेक्ट काय, इथं बघा एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे, याचा अर्थ काय होतो, सॅलरी 1000 रुपये मध्ये 500 रुपये अजून आपण काय लागतो, देणे लागतो, 500 अजून देणे लागतो, आणि एफडी वर इंटरेस्ट जो आहे तो आपला येणे आहे. ओके, समजते का? बघा, एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे म्हणजे आपलं देणं आहे, आणि इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणजे आपलं येणं आहे. मग जी गोष्ट देणं असते ना, देणं म्हणजे कर्ज, त्याचा दुसरा इफेक्ट मी कोणत्या बाजूला लिहितो, तर त्याचा दुसरा इफेक्ट मी लिहितो लॅबिलिटीला, आणि जे माझं येणं आहे त्याचा दुसरा इफेक्ट मी कुठं लिहितो, असेटला. समजते का? बघा, अकाउंटिंगचे आपले बेसिक नियम, मी काय, पहिला आपण जेव्हा बॅलन्स शीट समजून घेतली तेव्हाच आपण काय विचार केला की जर असेट असेल तर असेटचा अर्थ काय, तर असेटचा अर्थ प्रॉपर्टी, संपत्ती, सगळी येणी, बरोबर. तर इथं बघा, आउटस्टँडिंग इन्कम आहे म्हणजे पैसे येणार आहेत, म्हणून माझी ती झाली काय, असेट. आणि या ठिकाणी काय झालं की देणं आहे, मी सॅलरी 500 रुपये देणं लागतो, मग देणं म्हणल्यानंतर ते माझं झालं काय, लॅबिलिटी. तर या पद्धतीनं याला तुम्हाला समजून घ्यायचं इथं आहे. आय होप ही गोष्ट समजली असेल. ही गोष्ट बनवणं फायनल अकाउंट आणि एनपीओ नावाचा एक आपला टॉपिक आहे पुढचा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, तर त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट फार चांगल्या पद्धतीने अजून तिथे शिकायला मिळेल. सेम लॉजिक तेव्हा पण मी हे सेम पद्धतीनेच तिथे एक्सप्लेन करेन. तर जस्ट आता सांगितलं, 100% समजणार नाही, आता सुरुवात आहे आपली 12वीची, पण एक समजून घ्या काय लॉजिक या मागे आहे, थोडं तुम्हाला समजते का बघा. लेस दॅन 1 मिनिट राहिलाय, कॉल कधी पण हा कट होईल. ऍडजस्टमेंट आपल्या राहिल्यात, एक 3 ऍडजस्टमेंट राहिल्यात, तेवढं करूया, सो दॅट आपण हे करू. लिंक मी तुम्हाला ग्रुपला तिथं सेंड करतोय, सगळे लगेच तिथे जॉईन व्हा. येस, तर बघा, 2 ऍडजस्टमेंट झाल्या, तिसरी बघायची आपल्याला. तिसरी काय आहे, तर तिसरी आहे प्रोव्हाइड आरडीडी 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्सवर आरडीडी सांगितलंय तिथं 2.5%, 2.5%. ठीक आहे, कॅल्क्युलेट करू आपण त्याला. तर बघा, पहिल्यांदा डेटर्स मधनं आरडीडी जो आहे तो तुम्ही वजा करता, तर इथं सगळ्यांनी खाली लिहा लेस आरडीडी @ 2.5%. ओके, तर किती येतो 2.5%? बघा, 10% किती येईल, 10% येतील बाळांनो 4300. मग 5% किती येईल, 2300च्या निम्म 150, आणि इथं त्याच्या निम्म म्हणजे 150च्या निम्मे 75, म्हणजे हे येतील 1075. येतो का बघा, गायत्री, अनुजा 10% सांगितलं, 2.5% 2.5%. ओके, हे येतील तुमचे 10%, याच्या निम्मे असतील 5%, आणि त्याच्या 5%च्या निम्मे असतील 2.5%. यस हर्षदा, बरोबर आहे. सानिका बरोबर आहे. अथर्व बरोबर आहे. चलो, तर मित्रांनो किती आलं, 1075 रुपये आला आरडीडी.
तर यस आरडीडी जो आहे तो यातून वजा करूया मित्रांनो. तर लिहा याच्या खाली 1075 वजाबाकी करा. 10तून 5 गेले, 5 राहिले, इथं झाले 8 आणि 2 10, इथं झाला 1 म्हणजे 9, 2 आणि 1 3, इथं 4 41 925 माझं उत्तर राहतं. अनु गायत्री बरोबर आहे. तर नंबर 1 इफेक्ट काय, तर डेटस मधनं आरडीडी आपण वजा केला आणि तो आपण वजा करून आउटरला लिहिलेला आहे 41,000. आदित्य कॅमेरा बंद करा. 41,925 रुपये. यस सानिका बरोबर आहे. दुसरा इफेक्ट बाळांनो आपण करतो पीएलच्या डेबिटला. तर लिहा पीएलच्या डेबिटला टू आरडीडी. पीएलच्या डेबिटला लिहा टू आरडीडी. 1075. अस्मिता उत्तर बरोबर आहे. 1075. दुसरा इफेक्ट येतो बाळांनो पीएलच्या डेबिटला. प्रोव्हिजन आहे, एक्सपेंडिचर आहे, म्हणून दुसरा इफेक्ट येतो पीएल अकाउंटच्या डेबिटला. चलो देन पुढे जाऊया. ही ऍडजस्टमेंट कव्हर झाली. नेक्स्ट डिप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरला डिप्रिसिएशन सांगितलंय 5%. डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट असेट मधनं वजा, असेट मधून वजा. तर असेटच्या खाली लिहा लेस डिप्रिसिएशन @ 5%. यस 20,200च्या 5%. 2020 येईल 10%, म्हणजे 1010. यस हर्षदा गायत्री ऋतुजा बरोबर आहे उत्तर बाळांनो. अनु बरोबर आहे. 1010 1010. चलो वजाबाकी करा. 0 10तनं 1 गेला 9, इथं झाले 1, इथं परत 9, इथं झालं 1. 19,190 येतं का रे बाळांनो? अस्मिता बरोबर आहे. एवढं उत्तर येतं का 19,190? यस अनुजा गायत्री अनुष्का बरोबर आहे. सानिका अस्मिता हर्षदा 2 सानिका तिथं ऍक्च्युली. अस्मिता बरोबर आहे. चलो ठीक आहे. तर डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट 1010 हा येतो कुठं तुमच्या पीएलच्या डेबिटला. ठीक आहे. तर इथे लिहा टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर. टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 1010 रुपये. टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाऊंट आहे 1010. चलो तर ही पण ऍडजस्टमेंट आपली कव्हर अप झालेली आहे. दुसरा पहिला इफेक्ट काय केला असेट मधनं वजा, दुसरा पीएलच्या डेबिटला. देन लास्ट ऍडजस्टमेंट समजून घेण्यासारखी महत्वाची ऍडजस्टमेंट आहे या प्रॉब्लेम मध्ये. आपण ही गोष्ट नवीन शिकणार आज आहे. बघा व्यवस्थित बघा. बघा प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात असं मी सांगितलंय. पण ही जी ऍडजस्टमेंट आहे याला ज्याला हायलाइट केले याचे 4 इफेक्ट होतात. कसे 4 होतात, का 4 होतात बघूया. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आग लागल्यामुळं फॅक्टरीमध्ये 8,000चा माल जळून खाक झाला किंवा जळून त्याचं नुकसान झालं 8,000च्या मालाचं. अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. आणि इन्शुरन्स कंपनीनं आपल्याला 6,000 रुपये नुकसान भरपाई दिली. बघा इन्शुरन्स हा एक फार चांगली गोष्ट मार्केटमध्ये आज आहे. की इन्शुरन्स काय असतं की फॉर एक्झाम्पल आग लागून जर नुकसान झालं किंवा आग लागल्यामुळे नुकसान भरपाई आपल्याला मिळण्यासाठी आपण एखाद्या मालाचा इन्शुरन्स करू शकतो. आपण आपल्या हेल्थचा इन्शुरन्स करू शकतो, गाडीचा इन्शुरन्स करू शकतो, फॅक्टरीमध्ये मालाचा इन्शुरन्स करू शकतो. इन्शुरन्स हा बऱ्याच गोष्टींचा करता येतो. ऑलमोस्ट सगळ्या ज्या असेट्स आहेत तुमच्या जी संपत्ती आहे त्याचा तुम्ही इन्शुरन्स करू शकता. इन केस उद्या जर काही झालं आणि नुकसान झालं तर ते नुकसान आपल्याला सोसता यावं यासाठी आपण आपली रिस्क जी आहे ती कमी इन्शुरन्स करू शकतो. तर इथं आपलं प्रॉब्लेम पुरतं बोलूया की प्रॉब्लेम मध्ये काय झालंय की इथं यांचा 8,000चा माल जो आहे तो आगीमुळे तिथं जळून त्याचं नुकसान झालं. तर इथं 2 अमाऊंट आहेत. पहिली आहे 8,000 रुपये. ओके 8,000चं नुकसान झालं आणि इन्शुरन्स कंपनीने काय केलं की तुम्ही इन्शुरन्स केलता म्हणून त्याचे तुम्हाला 6,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली. आता हे जे 8,000 आहेत ना याचे 2 इफेक्ट होतात आणि हे जे 6,000 आहेत ना याचे 2 इफेक्ट होतात. म्हणजे त्याचे 2 आणि याचे 2 असे 2+2 4 इफेक्ट या ऍडजस्टमेंटचे या प्रकारे होतात. तर बघा 8,000चा माल जळून खाक झाला. ठीक आहे.
मी काल तुम्हाला एक वाक्य बोललेलो, तेच वाक्य वापरून आज इथं ऍडजस्टमेंट करायचे. काय वाक्य बोललेलो की बघा, कोणत्याही कारणामुळं, लक्षात ठेवा हे वाक्य फार महत्वाचं आहे, कोणत्याही कारणामुळं फॅक्टरीतून माल बाहेर गेला तर त्याचा पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होतो. पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही कारणामुळं फॅक्टरीतून माल बाहेर गेला तर त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होतो. दॅट मीन्स माल विक्रीहून बाहेर जाऊ दे, आग लागल्यामुळं बाहेर जाऊ दे, पार्टनर काल बघ कालच्या प्रॉब्लेम मध्ये पार्टनरनी माल काढून घेतला दुकानातनं, तर पार्टनरनी घेतला त्यामुळं माल जाऊ दे, पहिला इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर इथं लिहा सगळ्यांनी माझ्यासोबत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. कितीचा माल आगीमुळे नुकसान झालं तुमचं, तर तुमचं नुकसान झालंय 8,000चं, म्हणजे तुमच्याकडनं 8,000चा माल गेला. ठीक आहे, तुमच्याकडून 8,000चा माल गेला, हा झाला पहिला पॉइंट. ठीक आहे, आता माल आगीमुळं बाहेर गेला, नुकसान झालं, नुकसान म्हणजे तोटा आहे. हे जे तोटे आहेत ते आपण दुसरा इफेक्ट लिहितो बाळांनो याचा, पीएलच्या डेबिटला. सेम परत एकदा, टू गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000, हे मात्र इनरला लिहा, हे मात्र इनरला लिहा. ठीक आहे, पहिला इफेक्ट कुठे गेला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. दुसरा इफेक्ट कुठे गेला, दुसरा इफेक्ट आपण केला पीएलच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट कुठे गेला, पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, माल बाहेर गेला आग लागल्यामुळं, माल बाहेर गेला आग लागल्यामुळं, नुकसान झालं 8,000चं. आता बघा, त्या नुकसानीच्या अगेन्स्ट आपल्याला नुकसान भरपाई कितीची मिळाली, तर 6,000ची मिळाली. ओके, नुकसान भरपाई 6,000ची मिळाली. तर 6,000ची नुकसान भरपाई मिळाली म्हणजे बघा, टोटल नुकसान तुमचं झालं किती, टोटल नुकसान तुमचं झालं 8चं. मग तुम्हाला भरपाई कितीची मिळाली, 6ची मिळाली. म्हणजे मुळात नुकसान तुमचं झालं किती या व्यवहारात, तर 2चं. बघा, टोटल नुकसान झालं 8,000, इन्शुरन्स कंपनीनं नुकसान भरपाई कितीची दिली आपल्याला, 6,000ची. बरोबर, मग नुकसान किती झालं, तर 2,000चं. तर याला म्हणायचं लेस, याला म्हणायचं लेस इन्शुरन्स क्लेम, लेस इन्शुरन्स क्लेम 6,000. ओके, तर हा आता 6,000चे जे दोन इफेक्ट करायचे आहेत त्यापैकी हा इथं केलेला पहिला इफेक्ट आहे की टोटल नुकसान झालं 8चं, पण मला 6,000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडून मिळाले. मग 6,000 मिळाले, दॅट मीन्स माझी रिस्क तिथे कमी झाली. टोटल 8चं नुकसान झालं तर 6 मिळाले, म्हणजे माझं नुकसान मुळात झालं कितीचं आता, तर माझं नुकसान फक्त झालं 2,000चं. ओके, आता बघा परत एकदा मी आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट जी समजून सांगितली तेच लॉजिक. हे जे 6,000 आहेत का नाही आपल्याला, हे जे इन्शुरन्स कंपनीकडनं तुम्हाला 6,000 आहेत, हे तुम्हाला काय होणार आहे, मिळणार आहेत. ओके, मिळणार आहेत. तर मग एखादी गोष्ट मिळणार असेल भविष्यात तर ती तुमची असणार काय, असेट. बरोबर, मी आत्ताच बोललो, जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत भविष्यामध्ये ती तुमची असते मित्रांनो असेट. त्यामुळं हे जे 6,000 आहेत याचा दुसरा इफेक्ट कुठं करायचा, तर याचा दुसरा इफेक्ट करायचा बॅलन्स शीटच्या असेटला. मिळणार आहे म्हणून इथं लिहा इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम किती मिळणार आहेत तुम्हाला, तर तुम्हाला मिळणार आहेत 6,000. थोडस मित्रांनो आता फायनल अकाउंट हे थोडस वन स्टेप आपण पुढे जातो आहोत. बेसिक रेग्युलर प्रॉब्लेम आपण बघितले, त्यात आता हे 4 इफेक्ट वाले एखादा पॉइंट असा येईल कधीतरी. तर सिंपल समजून आपल्याला घ्यायचं आहे, आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकू शकतो, समजू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपल्याला वन बाय वन स्टेप आता इथनं पुढे स्वतःला अपडेट करायचं आहे. तर आय होप ही ऍडजस्टमेंट तुम्हाला समजली असेल. जस्ट एकदा मला सांगा मित्रांनो, ऍडजस्टमेंट तुम्हाला समजली का, ही ऍडजस्टमेंट तुम्हाला समजलेली आहे का. थोडीशी समजायला डिफिकल्ट आहे, बट तरी पण बघू, तुम्ही चांगली मुलात समजली असेल. साक्षी, अथर्व, हर्षदा, सानिका सूर्यवंशी, ऋतुजा, सानिका बनसोडे, श्रुती महाडिक, अनुजा, स्नेहा, यस ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात. अनु, सृष्टी, सानिया मखदूम, साक्षी, अस्मिता, यस सगळे हो म्हणतात. ओके, थँक्यू गाईज. प्रतीक जरा समजलंय, ठीक आहे मित्रा, काय हरकत नाही. प्राची यस म्हणते, अनिशा यस म्हणते. ओके,
थोडं समजेल मी बाळांनो, बरोबर आहे. समजताना एकदम 100% सगळ्या गोष्टी समजतात असं नाही. प्रांजली जरा समजलंय, ओके, काही हरकत नाही बाळा. ठीक आहे, थोडंफार सृष्टी, यस, थोडंफार थोडंफार प्रगती होत जाते. सगळ्या गोष्टी एकदमच सगळ्या नाहीच समजत, ऑब्व्हियसली करेक्ट आहे ही गोष्ट. तर काय हरकत नाही, वन बाय वन आपण शिकत जाऊ. तर प्रॉब्लेम ऑलमोस्ट त्या खालच्या ऍडजस्टमेंट आहे त्या कव्हर झाल्यात. फक्त ही एक ऍडजस्टमेंट राहिली आहे. जस्ट त्याच्याकडे बघा काय आहे, तुम्हाला लगेच समजेल. ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 30,000 आणि इथं कंसात लिहिले यांनी 3 वर्ष फॉर 3 इयर्स. ओके, म्हणजे बघा, मी कालच तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लेन केली की हे जे फायनल अकाउंट आहे, हे फायनल अकाउंट आपण काय करतो, फायनल अकाउंट आपलं बनवतो आपण एका वर्षाच्या कालावधीसाठी. ओके, ऑल अकाउंटिंग जे आपण करतो ते किती कालावधीसाठी करतो, 1 वर्ष. याची सुरुवात होते एप्रिलला आणि याचा शेवट होतो मार्चला, बरोबर. तर एका वर्षामधलेच आपण सगळे इन्कम आणि आपण सगळे खर्च हे कन्सिडर करून आपलं ट्रेडिंग पीएल बॅलन्स शीट बनवतो. पण हे जे ऍडव्हर्टिजमेंटचे पैसे आहेत ना, हे किती दिले त्यांनी, 30,000 रुपये दिलेत आणि किती वर्षासाठी दिलेत, 3,000. सो 3 वर्षासाठी, मग 30,000 रुपये तुम्ही जर 3 वर्षासाठी दिले तर दॅट मीन्स तुम्ही एका वर्षाचे किती आहेत, एका वर्षाचे किती असले पाहिजेत, तर एका वर्षाचे असले पाहिजेत 10,000 रुपये. ठीक आहे, तर एका वर्षाचे आपले 10,000 असले पाहिजेत. पुढचे 2 वर्षाचे जे आहेत त्याचा आपला काही संबंध नाहीये, त्याला वजा करा. याला बाळांनो प्रीपेड म्हणतात. पुढचं जर काही दिलं असेल तर याला लिहा लेस प्रीपेड. किती प्रीपेड आहेत, 20,000, कारण 2 वर्षाचे जास्त दिलेत, बरोबर. तर आउटरला येतील किती, 10,000. आउटरला येतील 10,000. आउटरला येतील 10,000. ठीक आहे, प्रीपेड आहे तर लेस करा. आउटस्टँडिंग ऍड करतो, प्रीपेड आपण लेस करतो. लास्ट दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या असेटला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 20,000. प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे 20,000. तर मित्रांनो, पहिला इफेक्ट केला ऍडव्हर्टिजमेंट मधनं वजा, दुसरा इफेक्ट केला बॅलन्स शीटच्या असेटला. तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे सोडवून, यात काही राहिलेलं नाहीये. जस्ट आता क्लोजिंग करूया आपण या प्रॉब्लेमचं. तर क्लोजिंग करताना, क्लोजिंग करण्याच्या अगोदर एक गोष्ट बघा की हे जे परचेस आणि सेल्सची जी अमाऊंट आहे ती इनरला आहे, त्याला आउटरला घ्या. हे 80,000 बाहेर घ्या, हे 80,000 इथं बाहेर घ्या, हे 1,20,000 इथं बाहेर घ्या. इनरचं खोडू नका, ते बरोबर आहे, ते तसंच ठेवा. ओके, सो क्लोजिंग करूया. बघा, ट्रेडिंग अकाउंटला कोणती बाजू मोठी, तर जनरली आकडे बघून आपल्याला असं वाटते की क्रेडिट साइड मोठी ट्रेडिंगची. बघा, टोटल करा, 30 आणि 20 50, 50 आणि 5 55, 55 आणि 8 55 10 65 म्हणजे 63, 1,63,000 येतात का बघा क्रेडिटचे. 1,63,000 येतात का बघा. ऋतूच्या ट्रेडिंगची डेबिट साइड 1,24,500, क्रेडिट साइड जीपी 38,500. ओके, व्हेरी गुड, मी चेक करतो. सानिका सूर्यवंशी बरोबर आहे. चलो, तर डेबिटची टोटल करूया. डेबिटची किती येते, 30, 8, 9, 10, 11, 1,10,000, 1, 17, 17, 20, 2, 22, 1,22,000 आले मेजर, 1,22,000 प्लस इथं 8 आणि 5 13, 13 आणि 4 17 आणि 1 18, 18 आणि 7 18 आणि 2 20 आणि 25, म्हणजे हे 2,500, हे येतील 2,500 म्हणजे 1,24,500. यस ऋतुजा, तुझं बरोबर आहे. 1,24,500 येते डेबिट, 1,24,500 येते डेबिट. आणि मग वजाबाकी करूया. 1,63,000 मधून 1,24,500 गेले, म्हणजे हे 500 झाले 5, 5 आणि 5 10 आणि 3 13, म्हणजे 8 13 झाले, 3 आणि 3 6, म्हणजे 38,500. यस ऋतुजा, उत्तर बरोबर आहे. 38,500 ग्रॉस प्रॉफिट राहतो. लिहा सगळ्यांनी. 38,500 हे उत्तर आहे आपलं ट्रेडिंग अकाउंटचं.
हर्षदा गायत्री उत्तर बरोबर आहे. सानिका दुसरं उत्तर पण बरोबर आहे. येस, पुस्तकात पण 38,500 आहे. चलो, तर हा झाला पहिला पॉइंट, पहिला अकाउंट क्लोज केलं. दुसरं क्लोज करूया. इथं पीएलच्या क्रेडिटला बाळांनो सगळ्यांनी लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट 38,500. पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट 38,500. आणि आता पीएल क्लोज करूया. हे खोडतो, हे असं लिहायचं नाहीये. पीएल क्लोज करूया. टोटल करा, कोणती बाजू येईल मोठी. यस, इथं पण सुद्धा क्रेडिटच मोठी येईल. 38 आणि 2 40, 500 आणि 2 700, 40,700 येतील. 40,700 डेबिटची करा. प्रांजली, सानिका, गायत्री उत्तर बरोबर आहेत. डेबिटची करा. 2 आणि 1 3 आणि 1 4 5 10 आणि 5 15 15 आणि 3 18 18 आणि 1 19 19 आणि 1 20 आणि 4 24, म्हणजे इथं मेजर येतात 24,000. दुसरं 17 85, म्हणजे इथं 885. ओके, 500 5 4 950 आणि हे 050, तर हे 50 असे घेऊया. 0 नाही सॉरी 5 5 5 10 आणि 8 1800 8 हातच्याला 1 9 1 10 आणि 8 1800 8 हातच्याला 1 हे 25, जे येते 25,885 येतात माझी टोटल येते 25,885. मग जर 40,700 मधून मी 40, यस हर्षदा उत्तर बरोबर आहे असं दिसतंय. बघूया एकदा. 25,885 वजा करूया. 10तून 5 गेले, 5 राहिले. इथं झाले 9 आणि 1 10, इथं झाले 9 आणि 1 10 आणि 7 17 म्हणजे 8, इथं झाले 6 आणि 4 10, इथं झाले 3 आणि 1 4 म्हणजे 14,815. ऋतुजा उत्तर बरोबर आहे. 14,815. लेट्स पुस्तकात एकदा चेक करूया. यस, एकदम बरोबर आहे. 14,815 रुपये येतो नेट प्रॉफिट. यस. तर हा जो नेट प्रॉफिट आहे हा इथं लिहा टू नेट प्रॉफिट 14,815. 2 पार्टनर आहेत बरोबर. एक आहे पियुष, दुसरा आहे अरुण. पी चा किती मग आणि ए चा किती. बघा मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये ना हर्षदा, सानिका उत्तर बरोबर आहे तुमची. या प्रॉब्लेम मध्ये ना बाळांनो, ऋतुजा तुझं पण बरोबर आहे. या प्रॉब्लेम मध्ये पीएल चा रेशो दिलेला नाहीये, प्रॉफिट शेअरिंगचा रेशो दिलेला नाही. ज्या वेळेला रेशो दिलेला नसतो त्यावेळेला समसमान घ्यायचं असतं. म्हणून बघा इथं दिलंय त्यांनी, तेच घेऊया. 7,408 आणि एकाला 1 रुपये कमी 7,407. तर या पद्धतीने घेऊया. 7,408 आणि 7,407 रुपये. तर हा येईल टोटल इकडं 14,815 या पद्धतीनं. ओके, या पद्धतीनं. तर सगळ्यांनी पीएल अकाउंट या पद्धतीनं क्लोज करायचं आहे. पीएल अकाउंटला या पद्धतीनं तुम्हाला गोष्टी तिथं लिहायच्या आहेत. ठीक आहे, तर ऑलमोस्ट सगळ्यांचं झालंय का बघा पीएल अकाउंट लिहून. हा जो नेट प्रॉफिट आहे, आता जो उत्तर आपलं आलं, त्याचा दुसरा इफेक्ट आपण करतो मित्रांनो. कुठं त्याचा दुसरा इफेक्ट करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला 7,408 इथं लिहा. 7,408 आणि 7,407 याला लिहा बाय नेट प्रॉफिट. बाय नेट प्रॉफिट. आणि मित्रांनो हे लास्टला हे एक अकाउंट एवढं क्लोज करा. 80 अधिक 7 87,408. इथं पण तेच लिहितो 87,408 आणि इथं 80 अधिक 7 87,407 आणि इथं 87,407. वर वजा करायसारखं काहीही नाहीये.
तर हेच आपलं उत्तर आहे. याला आपण टू बॅलन्स सीडी म्हणजेच हे आहे आपलं काय कॅपिटल. तर हे आहे तसं लिहा 87,408 87,407 आणि हे उत्तर आहे तुमचं. ओके, हे उत्तर आहे तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं. ओके, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं. आणि याला मित्रांनो आपल्याला दुसरा इफेक्ट लिहायचा आहे. इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला हे आपण लिहितो ऍज अ कॅपिटल म्हणून पियुष आणि दुसरा आहे अरुण. पियुषचा आहे 47,408 आणि दुसरा 87 आणि दुसरा आहे 87,407. 7 दुनी 14 15 5 7 1 4 दुनी 8 7 दुनी 14 4 8 दुनी 16 17 1,74,815 1,74,815. आता बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल तुम्हाला करायचे. मी टोटल करत नाही, तुम्ही टोटल करा. प्रॉब्लेम कितीने टॅली होतो बघा आणि मला व्हॉट्सअपला फोटो पाठवा. सगळ्यांनी झाल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम, ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे टोटल प्रॉब्लेमचा तो घेऊ शकतात. इथं स्क्रीनवर प्रॉब्लेम आहे.